नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2025-26 चालू घडामोडी तसेच महत्त्वाचे पुरस्कार यांच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। हे 25 प्रश्न जर तुम्ही पाठांतर करून ठेवले तर येणारी कोणतीही परीक्षा असो तुमचे 2 मार्क हे पक्के असणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात। वर्ष 2025 साठी 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आर वैरामथू यांना वर्ष 2025 साठी 60वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, स्टॉकहोम जल पुरस्कार 2024 जिंकणारे सर्वात तरुण शास्त्रज्ञ कोण ठरले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी काव्यहम मदनी। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे काव्यहम मदनी स्टॉकहोम जल पुरस्कार जिंकणारे सर्वात तरुण शास्त्रज्ञ ठरलेले आहेत। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, 98वा अकादमी पुरस्कार ऑस्कर 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मायकेल बी जॉर्डन। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे मायकेल बी जॉर्डन। प्रश्न क्रमांक 4, मार्च 2024 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी मानद KBAने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एन चंद्रशेखरन। ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, गणितातील नोबेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी गर्ड फाल्डिंग्स। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी कोणत्या पुस्तकासाठी US नॅशनल बुक्स क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2024 जिंकला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मदर मेरी कम्स टू मी। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी कोणत्या पुस्तकासाठी US नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2024 जिंकला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी मदर मेरी कम्स टू मी। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, हिंदी संस्मरण जीतेजी इलाहाबाद साठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे ममता कालिया। हिंदी संस्मरण जीतेजी इलाहाबाद साठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर ममता कालिया यांना प्रदान केला जाणार आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2025 मध्ये पुरुष आणि महिला गटात बलवीर सिंग सिनियर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी हार्दिक सिंग आणि नवनीत कौर। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, 79व्या बाफ्टा फिल्म पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपटाचा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय मणिपूर फिल्म कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी बंगू। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे बंगू। प्रश्न क्रमांक 10, OAG च्या 2025 च्या आकडेवारीनुसार आशिया प्रशांत क्षेत्रातील सर्वाधिक व्यस्त विमानतळामध्ये दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या स्थानावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए पाचव्या स्थानावर आहे। ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, वन्यजीव संरक्षणासाठी प्रतिष्ठित एस्मंड बी मार्टिन पुरस्कार 2024 जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी डॉक्टर कृती करांत। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 12. मार्च 2024 मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्याला इंडिया UK अचिव्हर्स पुरस्कार 2024 देण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी जयंत चौधरी. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतीय रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी मेटा लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार 2024 कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए अमोल पालेकर. अमोल पालेकर यांना हा प्रदान केला जाणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. BCCI कडून पोली उमरीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरुष पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी शुभमन गिल. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. BCCI नमन पुरस्कार 2024 मध्ये कर्नल CK नायडू लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए राहुल द्रविड आणि रोजर बिन्नी. BCCI नमन पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर राहुल द्रविड आणि रोजर बिन्नी. प्रश्न क्रमांक 16. वर्ष 2024 साठी प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए TM कृष्णा. TM कृष्णा यांची निवड करण्यात आलेली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. फेब्रुवारीमध्ये इस्रायलच्या सर्वोच्च संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट पदकाने सन्मानित होणारे पहिले जागतिक नेते कोणते ठरले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 18. प्रजासत्ताक दिन 2024 संचालनात कोणत्या राज्याच्या झाकीला प्रथम क्रमांक मिळाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. जानेवारी 2024 मध्ये JC डिनियल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी शारदाजी. प्रश्न क्रमांक 19. जानेवारी 2024 मध्ये JC डॅनियल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर शारदाजी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीसाठी टायलर पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी टोपिकियर्स. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी JC बकले. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे JC बकले. 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर JC बकले यांना मिळाला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. 79व्या ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रॉबर्ट आरामयो. 79व्या ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर रॉबर्ट आरामयो यांना मिळाला आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. तेलंगणा गदर फिल्म अवॉर्ड्स 2025 मध्ये प्रतिष्ठित NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या मेगास्टारला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए चिरंजीव. चिरंजीव यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. मार्च 2024 मध्ये रेडिओ खगोलशास्त्र क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानासाठी MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी प्राध्यापक यशवंत गुप्ता. प्राध्यापक यशवंत गुप्ता यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 25. फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान कमांडर डे ला लिजिओन द ऑनर ने सन्मानित होणारे पहिले भारतीय राजनयिक कोण ठरले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, जावेद असरफ. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे जावेद असरफ. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.